तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत कास पठार येथे आणि खूपच सुंदर हे वातावरण आणि खूपच सुंदर ही जागा आहे, हे स्थान आहे. तुम्ही नक्की इथे पोहोचा. पण मला माहिती आहे की सर्वात पहिले जो प्रश्न येतो कुठे फिरायला जायचं म्हटलं तर स्टेकेशन. आपण स्टे कुठे करायचा आणि तो स्टे सेफ आहे का, तिथून व्ह्यू कसा आहे, तो रिझनेबल आहे का. तर भरपूर काही गोष्टी असतात की ज्या मनात येतात जेव्हा आपण फिरायची ट्रिप प्लॅन करतो. तर त्यासाठीच मी तुमच्यासाठी खूप सुंदर असं हे स्टेकेशन शोधलेलं आहे, एकदम रिझनेबल रेटमध्ये आणि खूप सेफ पण आहे. आणि इथून जो व्ह्यू आहे तुम्ही बघत राहाल. इथून 19 किलोमीटर सातारा आणि पुढे 10 किलोमीटर कास पठार आहे. सो खूप सुंदर आहे. जर तुम्ही गाडी घेऊन आलात तर इथून 10 किलोमीटर बाय रोड तुम्ही जाऊ शकता, कुठे कास पठारचा आनंद घेऊ शकता आणि तिकडून परत येऊन मग तुम्ही इथे स्टे करू शकता. मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचा तो स्टे. तुम्ही नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब पण करा. असेच तुम्हाला मी हिडन प्लेसेस तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आणि जे रिझनेबल सेफ प्लेसेस आहे त्याचा व्हिडिओ व्लॉग बनवून आम्ही तुमच्यासाठी इथे सादर करणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारची ही प्लेस आहे. तर ही ती जागा आहे, म्हणजेच एक छोटासा बंगलो, 2 BHKचा बंगलो आणि अतिशय सुंदर. ह्याच्या आसपास बिलकुल शांतता आणि पीस जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही कुठे ना कुठे या धावपळीतून, या रोजच्या धावपळीतून तुम्हाला स्वतःसाठी जर कोणता वेळ पाहिजे असेल तर तो तुम्हाला इथे भेटू शकतो. आणि खरंच सुंदर असा छोटासा बंगला आहे. राईट साईडला बघाल तुम्ही, बंगलोच्या लेफ्ट साईडला बघाल तर तिकडे मस्त अशी नदी आहे आणि खूप शांत वातावरण, थंडगार वातावरण. झोपसुद्धा एवढी छान लागते आणि खरंच ही प्लेस बघण्यासारखी आहे. हा स्टे बघण्यासारखा आणि एकदम रिझनेबल आहे. सो हे बाबा आहेत, हे केअरटेकर आहेत, खूप छान आहेत, खूप काळजी करतात सर्वांची. आणि हा मेन एंट्रन्स आहे. मेन एंट्रन्समधून आपण आतमध्ये गेलो तर इकडे एक बेड हा आमचा मित्र चेतन, आणि इथे एक बेड आहे आणि हा हॉल. इथेच लागून किचन टाईप त्यांनी बनवलं आहे. इफ यू वॉन्ट टू कुक, तुम्हाला जर काय बनवायचं तुम्ही ते करू शकतात. आणि आतमध्ये तुम्ही बघाल तर हा एक बेड आहे आणि तुम्हाला म्हणजे टोटल 8 जण इथे राहू शकता. साधारण 2 बेड आहे, एक पुढे एक बेड आहे, एक आतमध्ये बेड, 4 तिकडे आणि 4 मॅट्रेसेस ते प्रोव्हाइड करतात. सो ओव्हरऑल 8 जणं कम्फर्टेबली राहू शकतात. एक वॉशरूम आहे, सिंगल वॉशरूम विथ अटॅच्ड गिझर, गरम पाणी देखील तुम्हाला भेटतं. अटॅच्ड वॉशरूम आहे. सो वॉशरूम ऑल्सो क्लीन अँड नीट आहे. अँड नंतर मग वॉशरूमच्या राईट साईडला अजून एक बेडरूम आहे. सो दिस इज द बेडरूम. इथे तुम्ही परत 3 जणं पण झोपू शकतात. मी तर बोलतो एवढा मोठा बेड आहे. आणि नंतर तिकडून एक TV पण आहे. त्यामध्ये कंटिन्यूस यू हॅव इंटरनेट, यू कॅन वॉच वॉट एव्हर यू वॉन्ट. इफ यू कम आउटसाईड, इथे मस्त असा व्ह्यू, प्लेझेंट व्ह्यू ज्याची गरज आपल्याला असते. आणि खरंच ऑक्सिजन, एकदम फ्रेश ऑक्सिजन, शांतता, पीस जर पाहिजे असेल तर ही ग्रेट स्टे आय हॅव एव्हर सीन विथ व्हेरी रिझनेबल रेट. तुम्हाला पण ह्याचा पत्ता पाहिजे असेल, ह्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, माझी इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. मला इंस्टाग्रामवर फॉलो करा, DM करा, मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स शेअर करतो. ही बाहेरचं पटांगण आहे. इकडे तुम्ही तुमची लहान मुलं क्रिकेटचे पण भरपूर त्यांच्याकडं बॅट बॉल एव्हरीथिंग वॉज अवेलेबल. सो क्रिकेट इथे खेळू शकतात. किंवा इथे तुम्हाला जर इव्हनिंग ब्रेकफास्ट और मॉर्निंग ब्रेकफास्ट करायचा आहे ओपन प्लेसमध्ये, सो दिस इज द प्लेस. ही प्लेस त्यांनी बनवलेली, इथे तुम्ही ओपन ब्रेकफास्ट करू शकतात. एकदम पीस होतं. म्हणजे खरंच मनाला शांतता पाहिजे असेल तर इथे नक्की यावं. सो भरपूर सेफ प्लेस आहे आणि अशीच प्लेस तुम्हाला कुठेही आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, ज्या रिझनेबल असतील, सेफ असतील आणि तिथून व्ह्यू म्हणजे पैसा वसूल व्ह्यू तुमच्यासाठी असणार आहे. तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि ह्याचा कॉन्टॅक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी माझा इंस्टाग्राम ID शेअर करतो, तुम्ही तिकडे मला DM करा. मी तुम्हाला ह्याचे सगळे डिटेल्स शेअर करतो आणि यू विल गेट एन ॲडिशनल डिस्काउंट बाय यूजिंग आवर YouTube ID अक्षदा प्रतीक. स्टे ट्यून्ड.